स्टुडंट्स, वेलकम टू जीवनतारा मॅथमॅटिक्स क्लासेस. कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक स्टार्ट केला होता, द जनरल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. तर मग काल आपण काही स्टँडर्ड थेरम बघितले आणि त्या थेरमचे प्रूफ बघितले की जनरल सोल्युशन काय असतात. समजा कालचे जे थेरम होते ते बघून घेऊ आपण एकदा. जर साइन थीटा, इफ साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा, तर याचं जनरल सोल्युशनचा एक जनरलाइज करून आपण फॉर्म्युला तयार केला आणि तो असा असतो, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस 1 रेस टू एन अल्फा, वेअर एन बिलॉंग्स टू झेड. एन काय असेल, इंटीजर. त्यानंतर आपण पुढचा नवीन टाइप बघितला, पुढचा थेरम बघितला, सेकंड थेरम, कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा. तर याचं जनरल सोल्युशन असतं थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा, वेअर n बिलॉंग्स टू झेड. आणि त्याचा तिसरा थेरम होता जो तुम्हाला होमवर्क साठी मी त्याचा प्रूफ दिलेला होता. तो थेरम असा होता, tan थीटा इज इक्वल टू tan अल्फा, वेअर थीटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा, वेअर n बिलॉंग्स टू झेड. आणि तुम्ही तो थेरम सॉल्व केलाच असेल. ओके, मग आता आपल्याला पुढचा थेरम बघायचा आहे. अजून हे 3 थेरम झाले आणि अशी अजून 3 थेरम आहेत, खूप इझी थेरम आहेत. हे थेरम जर व्यवस्थित अंडरस्टँड झाले तर जनरल सोल्युशनचे जे एक्झाम्पल आहेत ते तुम्हाला सॉल्व करता येतील. मग आता आपण पुढचा थेरम बघू, थेरम नंबर 4. तर काय असतं त्याचं स्टेटमेंट बघून घेऊ. इफ साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. लक्षात ठेवा, इथं तिघ थेरम मध्ये स्क्वेअर नाहीयेत, सिमिलर दिसत आहेत, पण इथं स्क्वेअर नाहीयेत, इथं स्क्वेअर असतील. मग पुढचे 3 थेरम आपल्याला असेच घ्यायचे जे स्क्वेअरचे असतील. ओके, मग पहिला थेरम आहे त्याच्यात, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा असेल तर त्याचं जनरल सोल्युशन आपल्याला मिळतं थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा, वेअर n बिलॉंग्स टू झेड. मग आता आपण याचा प्रूफ बघू. प्रूफ ऑफ दिस थेरम, वी हॅव साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. जर आठवत असेल तर कालचे जे थेरम आहेत ते आपण अलाइड अँगलची फॉर्म्युले यूज करून प्रूव्ह केले, पण आजचे जे थेरम आहेत याच्यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्री 11 ची जी ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण फॉर्म्युले बघितले आहेत. कोणकोणते फॉर्म्युले आपण बघितले आहेत? हाफ अँगल असतील, डबल अँगल, ट्रिपल अँगल, फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन, अलाइड अँगल, ही सर्व फॉर्म्युले 11th मध्येच मी तुम्हाला सांगितलंय की हे चॅप्टर 12th साठी खूप महत्त्वाचं आहे. कारण डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन हे चॅप्टर असेल, इंटिग्रेशन चॅप्टर असेल, कंटिन्युटी हे चॅप्टर असेल, याच्यामध्ये आपल्याला ही सर्व फॉर्म्युले यूज करावी लागतात आणि इथंही आपल्याला त्याच प्रकारचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. जर तुमच्या लक्षात असेल तर मला सांगा की cos 2 थीटा किंवा 1 प्लस cos 2 थीटा, सॉरी 1 मायनस cos 2 थीटा, याचा फॉर्म्युला असतो 2 साइन स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला कशावरनं आपण प्रूव्ह केलाय जर तुमच्या लक्षात असेल तर बघा, cos 2 थीटाचा फॉर्म्युला काय असायचा? कोण सांगतं cos 2 थीटाचा फॉर्म्युला? सर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला होता cos 2 थीटाचा. याच्यावरनं मला साइन स्क्वेअर थीटा फाइंड करून घ्यायचा आहे, कारण इथं ज्या टर्म आलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत? साइन स्क्वेअरच्या. तर मग इथून साइन स्क्वेअर थीटा फाइंड करायचा असेल तर काय येईल? 2 साइन स्क्वेअर थीटा इकडं प्लस होईल आणि हा cos 2 थीटा त्या साईडला मायनस होईल. आपल्याला फक्त साइन स्क्वेअरची व्हॅल्यू लागणार आहे. मग काय येईल? साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस cos 2 थीटा अपॉन 2. हा असतो साइन स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला जो आपण 11th स्टँडर्डला बघितलाय. काय असतो? साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस cos 2 थीटा अपॉन 2. आणि पुढचा जो फॉर्म्युला येईल आपला cos स्क्वेअर, दोघं साईडला cos स्क्वेअर असेल तेव्हा आपल्याला cos स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला यूज करावा लागतो आणि तो तुमचा आता लक्षात येऊन गेला असेल. जर इथं cos स्क्वेअर राहिला तर इथं साइन काय असतं? प्लस असतं. मग आता मला सांगा साइन स्क्वेअर थीटाच्या जागेवर काय फॉर्म्युला येईल? 1 मायनस cos 2 थीटा अपॉन 2. आणि जर RHS बघितली इथं पण साइन स्क्वेअर हे फंक्शन आहे, फक्त अँगल चेंज आहे अल्फा. इथं पण आपण सेम फॉर्म्युला यूज करू. काय येईल मग तो? 1 मायनस कॉस, इथं थीटा नाही येणार तर इथं अँगल काय आहे? अल्फा. 1 मायनस cos 2 अल्फा अपॉन 2. आता बघा दोघं साईड आपण व्यवस्थित बघून घ्या. 2 गेट कॅन्सल, काय राहील? 1 मायनस cos 2 थीटा
1 मायनस कॉस 2 अल्फा प्लस 1 दोघं कॅन्सल होतील, मायनस साइन देखील कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे काय राहील फक्त cos 2 थीटा इज इक्वल टू cos 2 अल्फा. लक्षात ठेवा फक्त आपल्याला फॉर्म्युले यूज करायची आहेत. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा आहे. साइन स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे आपण डबल अँगल फॉर्म्युलेवरनं तयार करून घेतलेला होता. साइन स्क्वेअर थीटा काय लिहिता येतो 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 2. दोघं साईडला साइन स्क्वेअरचे फंक्शन आहेत म्हणून आपण दोघं साईडला हा फॉर्म्युला यूज केला. इथं अँगल थीटा आहे, इथं अँगल अल्फा आहे. 2 कॅन्सल झाला, ज्या टर्म राहिल्या त्या आपण जशा तशा लिहिल्या. 1 कॅन्सल होऊन जाईल, मायनस साइन कॅन्सल होईल आणि मग काय राहून जातो cos 2 थीटा इज इक्वल टू cos अल्फा. आता मला सांगा हा जो फॉर्म दिसतोय cos इज इक्वल टू cos 2 थीटा इज इक्वल टू cos 2 अल्फा, यांच्यापैकी कोणता फॉर्म आहे? पहिल्या याच्यात साइन आहे, दुसऱ्या याच्यात टॅन आहे. ऑब्विसली हा कोणता फॉर्म असेल cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा या फॉर्म मध्ये. मग तुम्ही म्हणणार सर तिथं फक्त थीटा असतो, इथं थीटाचं काम कोण करतोय 2 थीटा आणि तिकडे फक्त अल्फा आहे, मग इथं अल्फाचं काम काय करतोय 2 अल्फा. म्हणजे जसं थीटा आहे इथं 2 थीटा घ्यावा लागेल, तिथं अल्फा आहे इथं 2 अल्फा घ्यावा लागेल. मग मला सांगा हा फॉर्म्युला आपल्याला इथं यूज करायचा आहे. कशा पद्धतीने जनरल सोल्युशन मिळतं याचं? काय असतं याचं जनरल सोल्युशन? cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा असेल तर आपण जनरल सोल्युशन घेतो थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. मग इथं काय येईल बरं? 2 थीटा इज इक्वल टू बघून घ्या 2n पाय प्लस मायनस अल्फा असतो, इथं काय आहे 2 अल्फा प्लस मायनस 2 अल्फा. बघा प्रत्येक टर्म मध्ये 2 दिसतोय, थ्रू आउट 2 ने डिवाइड केलं तर काय होऊन जाईल तो कॅन्सल होऊन जाईल. देअरफॉर थीटा इज इक्वल टू काय मिळतो n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू z इज द जनरल सोल्युशन ऑफ साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. खूप इझी थेरम आहे, फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर इथं पुन्हा आपल्याला जनरल सोल्युशन साठी आपण काल जी फॉर्म्युले बघितली त्याच्यापैकी हा सेकंड थेरमचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करावा लागतो, तो पण रिझन म्हणून आपल्याला लिहावं लागतं. मग जर हे व्यवस्थित लक्षात असतील, कालचे लेक्चर बघितले असतील तर तुम्हाला आजचे थेरम आणि जे मी एक्झाम्पल घेणार आहे ते लक्षात राहतील. मग स्क्रीनशॉट घेऊन नोट करून घ्या. मग आता बघा पुढचा थेरम आहे थेरम नंबर 5. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फाचा थेरम आता बघितला. त्याचं जे जनरल सोल्युशन मिळालं ते काय मिळालं होतं थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. आता पुढचा थेरम आहे त्याचं स्टेटमेंट असं आहे बघा cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा. याचं जे जनरल सोल्युशन आहे ते काय मिळतं थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू z. सर असं स्टेटमेंट असं जनरल सोल्युशन मागच्या थेरमचं पण होतं आणि या थेरमचं पण जे जनरल सोल्युशन आहे ते सेम आहे. आणि याच्यानंतरचा जो पुढचा थेरम tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा त्याचं जनरल सोल्युशन पण आपल्याला हेच मिळतं. म्हणून लक्षात ठेवा तुम्हाला फक्त हे 3 जनरल सोल्युशन व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत. या जे स्क्वेअरचे फंक्शन दिसत आहेत या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन ये टाइपचे जे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असतील त्यांचे जनरल सोल्युशन सेम आहेत आणि ते काय मिळतात थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. तर मग आता बघा आपण याचं प्रूफ बघू. याचं प्रूफ बघण्यासाठी मी चालू तुम्हाला एक cos 2 थीटाचा फॉर्म्युला सांगितला होता, तर तसाच एक cos स्क्वेअर थीटाचा जो फॉर्म्युला आहे तो काय मिळतो आपल्याला 1 प्लस cos 2 थीटा अपॉन 2 आणि साइन स्क्वेअर थीटा राहिला तर तेव्हा फॉर्म्युला काय मिळाला होता मागच्या थेरम मध्ये 1 मायनस cos 2 थीटा अपॉन 2. दोघं फॉर्म्युले लक्षात असतील तरच तुम्हाला प्रूफ हे लिहिता येतील. चला तर मग आपण आता याचा प्रूफ बघू. काय दिलेलं आहे आपल्याला cos स्क्वेअर थीटा याचं जनरल सोल्युशन फाइंड करायचं आहे. cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर अल्फाचं. दोघं ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज करून टाकू. काय असेल बरं इकडे येईल cos 1 प्लस cos 2 थीटा अपॉन 2 आणि इकडे येईल तुमचा 1 प्लस cos इकडे अल्फा आहे म्हणून अल्फा घ्या. भरपूर वेळेस घाईघाईमध्ये आपण अल्फाच्या जागेवर थीटा लिहून टाकतो अपॉन 2. मागच्याच थेरम सारख्या स्टेप आहेत. 2 कॅन्सल होईल, नंतर 1 कॅन्सल होईल, मग राहील काय फक्त cos 2 थीटा इज इक्वल टू cos 2 अल्फा. ओके आणि मागच्या थेरम मध्ये सेम अशी स्टेप
हेच ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आपल्याला मिळालं होतं आणि याच्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज केला, हा फॉर्म्युला कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा. मग आता काही जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही, तुम्हाला सांगता येईल काय असेल बरं याचं जनरल सोल्युशन. 2 थीटा, थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा असतो, इथं काय 2 अल्फा, हा फॉर्म्युला यूज केला बघा. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा हा फॉर्म दिसतोय, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फाचा फॉर्म आहे. तर त्याचं जनरल सोल्युशन काय असतं, थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. मग इथं पण तसंच येईल बघा, थिटाच्या जागेवर आहे 2 थीटा, 2n पाय प्लस मायनस अल्फाच्या जागेवर आहे 2 अल्फा. थ्रू आउट 2 कॅन्सल होऊन जाईल, तर मग काय राहील, थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू z. इथं आपण कोणता फॉर्म्युला यूज केला ते रिझन देऊन द्यायचं, हा फॉर्म्युला आपण यूज केला आहे. मग आता बघा, थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा इज अ जनरल सोल्युशन ऑफ कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा. आणि आता आपला शेवटचा थेरम राहतो तो असेल tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन साठी. तोपर्यंत तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन नोट करून घ्या. ओके, तर मग आता बघा पुढचा थेरम आहे थेरम नंबर 6. tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा इम्प्लाइज, याचं जे जनरल सोल्युशन असतं ते पुन्हा आपल्याला तेच मिळतं, काय असेल, थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू z. म्हणजे हे जे थेरम आहेत आताचे नवीन 3 आजचे थेरम, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा, त्यानंतर आपण मागचा थेरम बघितला कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा, आणि आता आपल्याला प्रूफ बघायचं आहे tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा. हे तिघं ट्रिग्नोमेट्रिक जे इक्वेशन आहे स्टँडर्ड फॉर्मची, यांची जनरल सोल्युशन नेहमी काय मिळतंय आपल्याला, थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं ह्या ज्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आज आपण घेतोय प्रूफ, यांच्यामध्ये स्क्वेअर असतो आणि काल आपण जे घेतले तिथं स्क्वेअर नसतो, म्हणून यांची जी जनरल सोल्युशन आहे ती एकदा व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला किती जनरल सोल्युशन लक्षात असायला पाहिजेत, हे 3 आणि या तिघांचं एकच आहे सेम, असे एकूण 4 जनरल सोल्युशन आहेत. व्यवस्थित लक्षात ठेवा, खूप इझी एक्झाम्पल असतील. चला तर मग आपण याचं प्रूफ बघू. tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलंय आपल्याला, tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा. मग आता प्रत्येकाला माहिती आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटर दिलेला नसेल तर काय असतो 1, याचा इन्व्हर्टेंडो घेऊन टाका, व्यस्त क्रिया इन्व्हर्टेंडो काय येईल, 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन tan स्क्वेअर अल्फा. आता बघा नेमकं करतो काय आपण, जसं की पहिला थेरम जो होता तिथं कॉस मध्ये कन्वर्ट केले, कारण आपल्याला हा फॉर्म्युला यूज केल्यावर हे जनरल सोल्युशन मिळून जातं 2 कॅन्सल केल्यानंतर. दुसरा जो आपण कॉसचा थेरम बघितला तिथं पण आपण दोघं टर्म कॉस मध्ये कन्वर्ट केल्या, स्क्वेअर कॅन्सल करून. स्क्वेअर राहायला नको, स्क्वेअर असेल तर आपल्याकडे कोणताच जनरल फॉर्म्युला नाहीये, आता आपण प्रूफ बघतोय, म्हणून लक्षात ठेवा आपल्याला स्क्वेअर कॅन्सल करायचे होते, म्हणून मागच्या दोघं थेरम मध्ये आपण असे फॉर्म्युले यूज केले की ज्याचा ते यूज केल्यानंतर स्क्वेअर कॅन्सल होऊन गेले आणि आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता आला. मग इथं पण मला तेच करायचं आहे, म्हणून मी पहिली स्टेप काय केली बघा, इन्व्हर्टेंडो व्यस्त करून घेतले. आता अजून एक ऑपरेशन असतं बाय कंपेनेंडो अँड डिव्हिडेंडो, योग वियोग क्रिया. तर ती काय असते, वर ऍड करायचा 1 प्लस tan स्क्वेअर थीटा न्यूमरेटर, डिनॉमिनेटर वर ऍड करायचा आणि खाली सबट्रॅक्ट करायचा. काय येतं ते 1 प्लस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. सेम ऑपरेशन इकडे करू, काय येईल 1 प्लस tan स्क्वेअर अल्फा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर अल्फा. कोणती प्रॉपर्टी यूज केली आपण, बाय कंपेनेंडो अँड डिव्हिडेंडो, योग वियोग क्रिया 9th स्टँडर्डला आपण बघितलंय. मग आता पुन्हा आपण यांना इन्व्हर्टेंडो करून घेऊ, व्यस्त क्रिया करून घेऊ. हे का करतायत सर ते मी तुम्हाला पुढचा जो फॉर्म्युला तयार होतोय तेव्हा सांगतो. मग परत इन्व्हर्टेंडो 1 मायनस tan स्क्वेअर थीटा रिव्हर्स होऊन जाईल 1 प्लस tan स्क्वेअर थीटा, व्यस्त क्रिया म्हणतो आपण मराठीत इन्व्हर्टेंडो, इज इक्वल टू काय येईल
1 मायनस टेन स्क्वेअर अल्फा अपॉन 1 प्लस टेन स्क्वेअर अल्फा. काही केलं आता बघा, पुन्हा सांगतो. एक फॉर्म्युला होता तुम्हाला कॉस 2 थीटा मध्ये कन्वर्ट करायचं होतं आपल्याला. सर्व कशामध्ये कन्वर्ट करायचे? कॉस मध्ये. तेव्हा तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करता येतो. आता कॉस मध्येच का साइन मध्ये होत नाहीयेत ते, टॅन मध्ये पण होत नाही, कारण तशी आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युले नाहीयेत. आणि कॉस मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर हा फॉर्म्युला यूज केल्यावर आपल्याला हे जनरल सोल्युशन पण इझिली फाइंड होऊन जातं. मग आता लक्षात ठेवा, कॉस 2 थीटाचा एक फॉर्म्युला आहे टॅनच्या फॉर्म मध्ये. कॉस 2 थीटाचे आपण किती फॉर्म्युले बघितले आहेत? 4 फॉर्म्युले. कोणकोणते असतात? कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा, 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1, आणि पुढचा एक फॉर्म्युला होता 1 मायनस टेन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टेन स्क्वेअर थीटा. हा बरोबर कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. आणि ही टर्म आपल्याला इथं मिळायला पाहिजे होती, म्हणून आपण या ज्या ऑपरेशन आहेत या केल्या. पहिली आपण काय केली बघा, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन ॲज इट इज डिनॉमिनेटरला 1 लिहून घेतला. इन्व्हर्टेंडो ऑपरेशन यूज केली, व्यस्त क्रिया. त्यानंतर कंपेनेंडो डिव्हिडंडो यूज केला. आणि पुन्हा आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये मायनस साइन वर असतं, प्लस साइन खाली असतं, म्हणून आपण पुन्हा इन्व्हर्टेंडो केलं आणि आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला मिळून गेला. बघा हा फॉर्म असेल. मग इकडे काय येईल? कॉस 2 थीटा, आणि इकडे काय येईल? कॉस 2 अल्फा. देअरफॉर मागच्या दोघं प्रूफ मध्ये इथपर्यंत आपल्याला ही टर्म मिळायचीच, आणि पुढे आपल्याला जनरल सोल्युशन मिळून जातं. काय येतं याचं जनरल सोल्युशन? थीटा इथं आहे 2 थीटा, 2n पाय प्लस मायनस अल्फा इथं आहे 2 अल्फा. थ्रू आउट 2 कॅन्सल झाल्यानंतर थीटा काय मिळेल? n पाय प्लस मायनस अल्फा, वेअर n बिलॉंग्स टू झेड. खूप इझी एक्झाम्पल आहेत बघा. मग आता आपल्याला याचं जे जनरल सोल्युशन आहे, टेन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू टेन स्क्वेअर अल्फाचं काय मिळतं? थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. म्हणजे साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा, अँड टेन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू टेन स्क्वेअर अल्फा. यांची जी जनरल सोल्युशन आहेत ती काय असतात? थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. स्क्रीनशॉट घ्या आणि नोट करून घ्या. आपण 6 थेरम बघितली. जनरल सोल्युशन कशी फाइंड करायची, जनरलाइज फॉर्म्युले काय असतात, तर मग त्याचे स्टँडर्ड फॉर्मची ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन ही 6 होती. यांचे प्रूफ पण आपण बघितली आहेत. ती काय असतात ती आपण पुन्हा एकदा बघू, कारण हे लक्षात असेल तरच तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. कालचं लेक्चर आणि आजच्या लेक्चरची व्यवस्थित प्रॅक्टिस करा, मग तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. बघा, मग आपला पहिला थेरम होता, जर ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचा फॉर्म साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा असेल तर याचं जनरल सोल्युशन असतं थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेस टू n अल्फा. जर ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचा फॉर्म असेल कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा, तर याचं जनरल सोल्युशन असतं थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचा फॉर्म टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा असा असेल तर याचं जनरल सोल्युशन असतं थीटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा, वेअर n बिलॉंग्स टू झेड. आणि आज आपण जी 3 थेरम बघितली तर ती अशी होती बघा, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा, टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. म्हणजे स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असतील तर यांचे जनरल सोल्युशन काय मिळतात तिघांचे? थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा, वेअर n बिलॉंग्स टू झेड. नोट करून घ्या, हे थेरम पण लिहून घ्या. उद्या म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला एक्झाम्पल स्टार्ट करायचे आहेत. मागच्या जे लेक्चर असेल, कालचं लेक्चर आणि आजचं लेक्चर, हे एकदा व्यवस्थित बघा, थेरम समजून घ्या, ते लक्षात ठेवा, मग आपण एक्झाम्पलला स्टार्ट करू. थँक्यू.